ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी जे नवीन स्कॉलरशिप आलेली आहे समाज कल्याण विभागाची, त्या स्कॉलरशिप बद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती देतो आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या स्कॉलरशिपचा फायदा घेऊन आपण महाराष्ट्र सोडून इतर भारतातील जे जिल्हे आहेत आणि राज्य आहे, या राज्यांमध्ये आपण उच्च शिक्षण घेऊ शकता. आणि याकरिता राजश्री शाहू महाराज ही समाज कल्याणच्या वतीनं ही नवीन जी योजना आलेली आहे आणि स्कॉलरशिप आली आहे. कारण या स्कॉलरशिपच्या माध्यमातून जे इतर जे युनिव्हर्सिटी आहेत, जसे जामिया मिलिया युनिव्हर्सिटी असेल, JNU युनिव्हर्सिटी असेल, शिवनागर युनिव्हर्सिटी असेल, दिल्ली युनिव्हर्सिटी असेल, यासारख्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण जाऊन अभ्यास करू शकता. आणि आपण जे ऍडमिशन घेतली असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला जे फॉर्म भरायची जी लास्ट डेट आहे ती 14 तारीख लास्ट डेट आहे ना. आपल्याकडे राहिलेले जे काही दिवस असणार आहे, या दिवसाच्या माध्यमातून आपल्याला हे फॉर्म ऑनलाईन आपल्याला PDF काढून ते भरून आपल्याला पुणे इथे नेऊन द्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, पोस्टाने पाठवायचे आहे, जेणेकरून आपल्याला या स्कॉलरशिपचा लाभ मिळणार आहे. हा लाभ कुणाला मिळणार आहे आणि आपली लास्ट डेट काय असणार आहे, कुणाला हा फॉर्म भरता येणार आहे, याकरिताच हे जे परिपत्रक आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. बघा या व्हिडिओच्या माध्यमातून काय परिपत्रकामध्ये दिलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकरिता एक नवीन शिष्यवृत्ती आहे आणि त्या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याकरिता आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, महाराष्ट्र शासन समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे परिपत्रक आहे. 22 जानेवारीचे हे परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रतिसंचालक माहिती तंत्रज्ञान संचालनालय महाराष्ट्र राज्य 7वा मजला मंत्रालय, हे मंत्रालयातलं परिपत्रक आहे. प्रतिसंचालकाची रिलेटेड हे पत्र आहे. त्या ठिकाणी काय दिलेलं बघा, विषय बघा, महत्त्वाचा विषय आहे जाहिरात शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्याबाबत. शासनाची जे काही वेबसाईट आहे त्यावरती उपलब्ध करून देण्यासाठीचे हे पत्र आहे. देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती सन 2024-25 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ. मुदतवाढ दिलेली आहे अर्ज करण्यास. कोणती शिष्यवृत्ती आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचे आपल्याला, राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती कोणासाठी आहे? देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी. देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी देशातील ज्या विविध संस्था आहेत त्या संस्थांमध्ये आपल्याला शिक्षण घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याकरता हे आयुक्तालयाचं पत्र आहे. या ठिकाणी दिलेलं आहे की आयुक्तालयाचं उपरोक्त विषयान्वये संदर्भीय पत्रान्वये शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज करण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदरील योजनेसाठीचा अर्ज करण्याची अंतिम दिनांकास मुदतवाढ देण्यात येत आहे. आता अर्ज करण्याची अंतिम दिनांक हा 14 फेब्रुवारी 2025 आहे विद्यार्थी मित्रांनो. आजची 5-6 तारीख आहे आणि आजपासून पुन्हा आपल्याकडे 8 दिवस राहिलेले आहेत. तर यानुसार आपल्याला 14 तारखेपर्यंत आपल्याला अर्ज करता येते, हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या ठिकाणी समोर एक परिपत्रक दिलेलं आहे, पुन्हा एक परिपत्रक दिलेलं आहे. बघा, हे परिपत्रक जाहिरात मुदतवाढी संदर्भात आहे. देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या म्हणजे SC जातीच्या विद्यार्थ्यांना राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती सन 2024-25 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ आहे. या ठिकाणी बघा, पुन्हा वाचतोय मी. देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती या योजनेसाठी सन 2024-25 करिता विद्यार्थ्यांकडून जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. तथापि शैक्षणिक संस्थांमधील 24-25 मधील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. सबब आयुक्तालयाचे दिनांक 22/7 जाहिरातीद्वारे मागविण्यात आलेल्या उपरोक्त अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास याद्वारे मुदतवाढ देण्यात येत आहे. खालील नमूद वेबसाईटवरून अर्ज डाउनलोड करून तो परिपूर्ण आवश्यक तो कागदपत्रासह दिनांक 14/2/2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत 6:15 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, चर्च रोड, पुणे 4101 असे या ठिकाणी सादर करायचे. आपल्याला पुणेला हा अर्ज पाठवायचा आहे आणि ती साईड आहे बघा, इथून अर्ज काढायचा आहे आपल्याला. www.maharashtra.gov.in या साईडवरून आपल्याला हा अर्ज काढायचा आहे.
सोबत विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा अर्ज 14 तारखेपर्यंत आपल्याला पोस्टाने किंवा स्वतः नेऊन त्या ठिकाणी पुणेला नेऊन द्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याच्या बाहेर इतर ठिकाणी कुठेही उच्च शिक्षण घ्यायचं असेल, बंगलोर असो, दिल्ली असेल किंवा मग इतर कोणत्याही राज्यामध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला हे SC जातीच्या विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी करता येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सायंकाळी 6:15पर्यंत हे अर्ज पोहोचायचे आहे. शुक्रवार सायंकाळी 6:15पर्यंत हे अर्ज पोहोचवण्यात यावे असं या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, हे कोणाचं पत्र आहे तर ओमप्रकाश बकोरिया यांचं हे पत्र आहे. आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे परिपत्रक होतं. विद्यार्थी मित्रांनो, तर हा जो पत्र आहे आणि या माध्यमातून जे SC विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना पर्यंत हे नवीन शिष्यवृत्ती, राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती पोहोचण्यास आपल्याकडून मदत होईल. याकरता हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांची जी आर्थिक चणचण आहे ते सुद्धा भागेल. या स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपले विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जे राज्याच्या बाहेर गेलेले आहेत त्यांना सुद्धा आर्थिक मदत होईल. याकरिता एक मदत म्हणून हा व्हिडिओ शेअर करा व अशाच नवीन अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.